नमस्कार, JTV न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाले. पीक विमा भरपाईमधून यवतमाळ जिल्हा वगळला गेला आणि शेतकरी हा हतबल झाला. पीक विमा भरपाईमधून यवतमाळ जिल्हा वगळला गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांना आता कुठे जाग आली. मात्र पीक विमा कसा मिळू शकेल यापेक्षा सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्षावर खापर फोडून मोकळं व्हायचं असाच काहीसा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. यवतमाळ भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षामध्ये पीक विम्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झालेले देवानंद पवार यांनी पीक विम्यावरून पालकमंत्री नामदार संजय राठोड यांना घेरलं, तर शिवसेनेकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला. पाहूयात. त्यावेळेला पीक कापणी प्रयोग या ठिकाणी केल्या जाते, ज्याला CCE म्हणतो आपण, क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट. ते ज्या वेळेला केल्या जाते तेव्हा जर आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी प्रशासनाला बसवून हे सर्व अहवाल जर नीट करून घेतले असते तर कदाचित आज जिल्हा दुष्काळाच्या मध्ये म्हणजे पीक विम्यातून बाद झाला नसता. पण दुर्भाग्यानं त्यावेळेला ह्या साऱ्या गोष्टी करण्यात आल्या नाही आणि जो काही अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला त्यामध्ये जिल्ह्याची पिकाची स्थिती उत्तम दाखवण्यात आली आणि म्हणून जिल्हा पीक विम्यातून आता बाद झालेला आहे. या साऱ्या गोष्टीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी हे 3 लोक प्रामुख्याने या गोष्टीसाठी जबाबदार आहेत. कारण यांनी अक्षम्य दुर्लक्ष केलं. यांनी जर योग्य पद्धतीने केलं असतं तर कदाचित आज आपले सारे शेतकरी विम्यासाठी पात्र ठरले असते. शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्ष अतिशय संवेदनशील पद्धतीनं काम करत आहे. पण ज्या पद्धतीनं पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या अहवालामध्ये लक्ष घालण्याची गरज होती ते न घालता आता निवेदनं देत सुटले, ज्या निवेदनाला आता काही अर्थ नाही आहे ना. तर त्यामध्ये सुधारणा मुख्यमंत्री महोदय करू शकत आणि नाही त्या अहवालाच्या सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आदेश देऊ शकत. कारण हे अहवाल जिल्हा स्तरावर होतात. याला एक समिती आहे. ही समिती प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन पीक कापणी प्रयोग करून ते अहवाल सादर करत असते आणि ते अहवाल करताना यांनी जास्तीचं उत्पन्न दाखवलं आणि यासाठी पालकमंत्री महोदयांनी जर नीट त्या ठिकाणी कार्यक्रम आखला असता तर आज आपला जिल्हा 101% पीक विम्याच्या यादीत आला असता. या साऱ्या गोष्टीला ते स्वतः दोषी आहे आणि आता त्यांच्या अंगावर हे प्रश्न शेकत आहे. म्हणून ते आता प्रधानमंत्र्याच्या नावानं निवेदन द्या, मुख्यमंत्र्याच्या नावानं शिष्टमंडळ घेऊन जा. काय कारण आहे तिकडं नेण्याचं? हे तर सर्व इथं करायला पाहिजे होतं तुम्ही. ते न करता तुम्ही आता वर जाऊन काहीतरी आगाऊचीच कामं करतायत, हे चुकीचं आहे. 200% शेतकऱ्यांची दिशाभूल करणारं त्यांचं वक्तव्य आहे. कारण एकदा सर्व अहवाल वर कंपन्यांकडे सादर झाल्यानंतर त्यात सुधारणा होत नसते. आता ही केवळ म्हणजे एक खेळी आहे की मी इथं जाऊन भेटलो, तिथे जाऊन भेटलो, यांना निवेदनं दिले, त्यांना निवेदनं दिले. ही सर्व उठाठेव आता करण्याऐवजी तेव्हा जर केली असती तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असता. मुळात आता त्यांच्या अंगावर हा प्रश्न शेकत आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकरी यांना शेतकऱ्याची नाराजी दूर करण्यासाठीचा हा केविलवाना प्रयत्न आहे असं मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं वाटतं. यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड हे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, उपमुख्यमंत्री यांना सतत निवेदनं देत आहेत आणि यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु भाजपचे तथाकथित शेतकरी नेते, उपरे शेतकरी नेते हे फक्त संजय राठोड यांच्या विरोधातला चष्मा घालून संजय राठोड यांच्या विरोधामध्ये कसं वक्तव्य करायचा ही नामी संधी पाहत आहे. पीक विमा मंजूर करताना यामध्ये तालुकास्तरीय समिती असते, अधिक कर्मचाऱ्यांची, प्रशासनाची, जिल्हास्तरीय प्रशासनाची असते आणि आयुक्तालयाची सुद्धा प्रशासनाची समिती असते. ही समिती केंद्र शासनाने जे निकष दिले, कारण ही पीक विमा योजना ही पंतप्रधान पीक विमा योजना आहे, ही केंद्र शासनाची योजना आहे. केंद्र शासनाचे जे निकष आहे त्या निकषानुसार या राज्य सरकारच्या समितीला त्यांनी हे अहवाल पाठवला
त्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी आहे त्या त्रुटी आहेत केंद्र सरकारच्या निकषानुसार आहेत. हे न पाहता फक्त संजय राठोडच्या विरोधामध्ये रान कसं उठवायचं आणि संजय राठोड यांना शेतकऱ्याच्या मनात बदनाम कसा करायचा हा एकमेव उद्देश ठेवून उपऱ्या पद्धतीने भाजपमध्ये आलेले जे तथाकथित शेतकरी नेते आहेत हे चुकीचं वक्तव्य करत आहेत. हे वक्तव्य करताना यांनी संजय राठोड यांनाच नाही तर यांनी कृषी मंत्री राष्ट्रवादीचे दत्ताभाऊ भरणे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे आरोप केलेले आहेत. आणि या हेच नव्हे तर केंद्र शासनाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि माननीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेब यांच्या धोरणावर सुद्धा यांनी यांच्या विरोधामध्ये त्यांनी वक्तव्य केलेलं आहे अप्रत्यक्षपणे. या बाबतीत आम्ही सखोल अभ्यास केल्यानंतर आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पंतप्रधान साहेबांच्या कडे जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आम्ही हे निवेदन सिस्टमॅटिक पाठवलं. तुम्ही त्यातल्या त्रुट्या काढण्यापेक्षा तुम्ही फक्त एक संजय राठोड यांच्या विरोधातला चष्मा घालून आरोप करणं हे सोडून द्या. तुम्हाला ते शोभत नाही. तुम्ही आता सत्तेमध्ये आहात. अशा तथाकथित उपऱ्या भाजपच्या नेत्यामुळे राज्य सरकार देशामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये बदनाम होत आहे. मी त्यांना इशारा देतो की अशा पद्धतीचं काम तुम्ही बंद करा, अन्यथा तुम्हाला माहित आहे तर शिवसेनेच्या नेत्यांवर कशा पद्धतीने आरोप केला तर काय परिणाम होते याची तुम्हाला चांगल्या पद्धतीने जाणीव आहे. शेतकऱ्यासाठी माननीय संजय भाऊ राठोड हे किती मेहनत घेतात. प्रत्येक घटकांना, शेतकरी असो, शेतमजूर असो, कोणताही घटक असो, यांना कसा लाभ मिळाला पाहिजे, दिव्यांग असो, दलित असो, पीडित असो, यांना कसा लाभ मिळाला पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करत असतात. त्या माणसावर असा आरोप करणं हे तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला मी इशारा देतो की तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य त्वरित बंद करून संभ्रम निर्माण करू नये, अन्यथा जुने दिवस समोर यायला वेळ लागणार नाही. पीक विम्यावरून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात पीक विमा भरपाई कशी पडेल याकरिता आपल्या शक्तीचा सदुपयोग केला तर शेतकरी आपले आभार नक्कीच मानेल. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.